मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत। 22 जुलै रोजी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं असून कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये हे शिबिर होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। या शिबिरातून विविध शासकीय योजनांचा तत्काळ लाभ देण्यात येईल, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी साजरा होतोय, तर त्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती आहे। या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज महायुतीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली। खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। शिवाय 22 जुलैला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलंय। या शिबिरात नागरिकांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे दाखले, 7/12 उतार्यावरील नोंदणी, मालमत्ता कागदपत्र यांची पूर्तता करून दिली जाईल। तसंच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाईल, त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा उपस्थित असेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस संपन्न होणार आहे। या निमित्तानं सबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। कोल्हापूर उत्तरमधलं हे शिबिर 22 तारखेला महासैनिक दरबार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रशासनातील शासनातील असणारे सर्व विभाग तिथं उपस्थित असणार आहेत आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न, ज्या काही अडीअडचणी असतील त्या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत। आणि आम्ही चारही पक्षाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी नागरिकांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो। या महाराजस्व अभियान शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय। 2022 मधील राजकीय घडामोडीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना राबवली, त्यालाही नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। त्याच धर्तीवर आता 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आलंय। या शिबिरात सर्वच शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली मिळेल। महायुतीच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि शिबिर यशस्वी करावं असं आवाहन क्षीरसागर यांनी केलंय। दरम्यान कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांना भाषण करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणीनं गहिवरून आलं, त्यामुळे काही काळ धीर गंभीर वातावरण निर्माण झालं। या बैठकीला माजी आमदार जयश्री जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, महेश जाधव, विजय जाधव, सुजित चव्हाण, स्थायी सभापती विशाल शिराळे, कौसर बागवान, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, गायत्री राऊत, शीला सोनुले, राहुल चिकोडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।